नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. यासाठी इथं कवळे वांगे घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आणि इथं पाण्यात टाकायचे कट केल्याबरोबर. आता ह्या वांग्यामध्ये थोडंसं मीठ लावायचे. तर अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचे. आता इथं मी वांग्याचा रस्सा भाजी बनवणार आहे. यासाठी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता थोडंसं तेल टाकून वांगे तळून घ्यायचे. आता थोडं-थोडं तेलामध्ये छान असं वांगे तळून घ्यायचे. आता इथं वांगे तळून झालेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक टाकायचे आणि थोडंसं खोबरं टाकायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता हे छान असं बारीक पेस्ट बनवायची ह्याची आणि थोडेसे 1 चमच्याभर जिरे टाकलेत मी. आता इथं वाटून झालेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं एकदम बारीक असं वाटले. आता यासाठी लागणारा फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे. एकदम बारीक असा कांदा कट करायचे. वांग्याच्या भाजीत दिसू नये असा एकदम बारीक कट करायचे आणि एक टोमॅटो अर्धा घेतलेला आहे याच्यामधलं. ते पण असं कट करून घ्यायचे. 1 ते 2 पळी तेल टाकायचे याच्यामध्ये. सुरुवातीला मोहरी टाकायची याच्यामध्ये. तर वाटणामध्ये जिरे टाकल्यामुळं मी जिरे वापरणार नाही, वाटणामध्ये असल्यामुळं. आता हे मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा ही सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे. आता वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. घरगुती काळं तिखट आहे ती पण तेलामध्ये टाकायचे. चिमूटभर हळद टाकायची. आता इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, हे पण छान असं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गरम मसाला, धने जिरे पावडर टाकायचे थोडेसे. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे मसाला. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे. आता याच्यामध्ये तळलेले जे वांगे आहेत ते टाकून घ्यायचे. आता गरम पाणी टाकायचे आणि थोड्या वेळ शिजू द्यायचे. आता हे पाणी आटेपर्यंत ह्याला शिजू द्यायचे. एकदम छान वांगे लवकर शिजतात आणि छान असं तर्रीदार बनते भाजी. त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी टाकायचे आणि नंतर जास्त टाकायचे पाणी, जेवढं रस्सा लागणार आहे तेवढं. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे.
आता इथे वांगे एकदम छान असे शिजलेले आहेत. आता वांग शिजले का नाही ते बघण्यासाठी एक वांग पळीमध्ये घेऊन देठ दाबून बघायचे आणि देठ मऊ झालं तर समजायचं की वांग छान शिजलेलं आहे. आता जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता इथं जेवढं लागणार आहे तेवढा रस्सा भाजी बनवलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथं एकदम छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर वाटलं तर याच्यात शेंगदाण्याचं कूट किंवा थोडंसं भाजलेलं पीठ टाकलं तरी आणखीन छान भाजी आळून येते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.